उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच थंडगार पाणी हवं असतं। फ्रीजपेक्षा पारंपरिक मातीच्या माठातील पाण्याला सर्वांची पसंती असते। त्यामुळे अनेक जण बाजारातून मातीचे माठ घरी घेऊन येतात। परंतु बाजारात 3 प्रकारचे माठ दिसतात। बऱ्याचदा लाल मातीचा की काळ्या मातीचा, कोणत्या रंगाचा माठ घ्यावा, कोणत्या माठातलं पाणी पिण्यासाठी चांगलं आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो। चला तर तेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेड इट। पूर्वीच्या काळात माठ अस्सल काळी मातीपासून बनवला जायचा, पण आता याचे स्वरूप बदलले असून विविध प्लास्टिकचे, धातूंचे तसेच वेगवेगळ्या डिझाईन्सचे माठ तुम्हाला बाजारात पाहायला मिळतात। हे माठ वेगवेगळ्या गोष्टींपासून बनवले जात असल्यामुळे त्यांचे प्रकार आणि वैशिष्ट्य देखील वेगवेगळे आहेत। सध्या पांढऱ्या रंगाचे नक्षीदार माठ बाजारात पाहायला मिळतात। हे माठ दिसायला आकर्षक दिसतात, पण ते चीनी मातीपासून बनवलेले असतात। त्यात काही प्रमाणात सिमेंट मिसळले असण्याची शक्यता असते। हे माठ गुजरात आणि राजस्थान मधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जातात। त्यामुळे जर तुम्ही माठ विकत घेणार असाल तर या माठात हवे तितके पाणी थंड होईलच याची शाश्वती देता येत नाही। त्यामुळे तुम्हाला जर कमी थंड पाणी हवं असेल तर तुम्ही हा माठ विकत घेऊ शकता। लाल मातीचे माठ देखील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आहेत। हे माठ विटा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीपासून बनवले जातात। या माठाचे देखील आता आधुनिकीकरण झाले आहे। दिसायला आकर्षक, नळ तसेच झाकण असलेले हे माठ ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात। मात्र या लाल माठात पाणी तुलनेनं कमी गार होते। त्यामुळे जास्त थंड पाणी नको हवं असेल तर लाल माठ खरेदी करू शकता। काळा माठ हा काळ्या खडकापासून बनवला जातो। हे माठ बनवण्यासाठी नैसर्गिक मातीचा वापर केला जात असल्यामुळे या माठातले पाणी इतर 2 माठांच्या तुलनेमध्ये अधिक चांगले आहे। एकंदरीत विचार करता पाणी थंड करण्यासाठी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या माठाऐवजी काळा माठ कधीही योग्य। जर तुम्ही काळा माठ खरेदी करून घरी घेऊन येणार असाल किंवा घरातला जुना माठ पुन्हा वापरण्यासाठी काढणार असाल तर सर्वात प्रथम तो मिठाने चांगला घासून आणि धुवून घ्या। त्यानंतर 1 दिवस त्याच्यात पाणी भरून ठेवा। दुसऱ्या दिवशी हे पाणी अन्य कामासाठी एका बादलीत ओतून घ्या आणि पिण्यासाठी नवीन पाणी भरा। माठातले पाणी फ्रीज सारखे थंडगार लागण्यासाठी त्याच्या भोवती एक सुती कापडाचा फडका ओला करून लावा आणि अशा प्रकारे फ्रीजचा वापर न करता माठातल्या थंडगार पाण्याचा आनंद घ्या। माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्प्रेड इटला सबस्क्राइब करा।